वेलकम टू माय लॉग. आज आम्ही चाललोय भोलाई गावामध्ये, ते पण भोलाई मातेचं दर्शन घ्यायला. भोलाई मातेचं मंदिर हे पुण्यापासून 27 ते 28 किलोमीटर अंतरावरती आहे. इथं आल्यानंतर बघितलं तर भोलाई मातेची मूर्ती खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे. भोलाई मातेच्या आतील मंदिराचा गाभारा हा पांडवकालीन काळाच्या अगोदरपासून बांधला गेलेला आहे असं म्हणलं जातं. तसंच बाहेरील मंदिराचं बांधकाम हे 1921 साली पूर्ण केलं गेलेलं आहे, जे आज आपण प्रत्यक्षात बघू. तर आपल्यामधील बऱ्याच लोकांना हे माहिती देखील असेल की बोलाई देवी ही पार्वती देवीचं क्रोधित रूप आहे. तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला जातो की बोलाई मातेला बोलाई देवी असं का म्हणलं जातं. तर ज्या वेळेस देवी या गावामध्ये प्रकट झाली होती त्यावेळेस देवी खरंच खूप क्रोधित होती आणि त्या क्रोधित असलेल्या रूपामध्ये लोक त्यांना बोला आई, बोला काय चुकलं का असं म्हणून हाक मारित होते. मग त्या बोला आई या शब्दावरूनच देवीचं नाव पडलं बोलाई. तसंच भोलाई मातेची 2 मंदिरं आहे. एक मंदिर माहेरघर म्हणून संबोधलं जातं. दर रविवारी इथे एक ओलांडा निघतो. ज्यांना खरूज, नाईटा किंवा त्वचेचे आजार असतील त्या लोकांना हा ओलांडा खूप फायदेशीर ठरतो. जे लोक विश्वासाने, श्रद्धेने इथे ओलांडा घेतात त्यांचे सगळे प्रॉब्लेम दूर होतात असं म्हटलं जातं. ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये काही चुकीचं घडलं असेल ते लोक इथं येऊन नतमस्तक होतात. हा ओलांडा घेऊन पुजारी दर रविवारी सकाळी 9-10च्या दरम्यान माहेर घरी जायला प्रस्थान होतो. लोक रांगा करून हा ओलांडा घेतात. असं म्हणलं जाते की साक्षात ओलांड्यामध्ये देवी माते समाविष्ट असते. त्यामुळे हा ओलांडा येणाऱ्या भक्तांसाठी खरंच खूप फायदेशीर आहे. देवी मातेच्या मंदिराच्या बाजूला एक तलाव आहे. त्या तलावाच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचेचे रोग, खरूज, नाईटा इतर अन्य रोग दूर होतात. येथील आणि ह्या तलावाच्या पाण्याच्या शास्त्रज्ञांनी देखील पडताळणी केली. त्यांना त्याच्यामध्ये काही रहस्यमय गोष्ट आढळली नाही. जे लोक विश्वासाने आणि श्रद्धेने देवीच्या जवळ येतात त्यांचे आजार खरंच नक्की दूर होतात. जे दवाखान्यामध्ये देखील होत नाही असं गावकरी म्हणतात आणि खरंच ह्या गोष्टी प्रूफ देखील झालेल्या आहेत. दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही बाहेरचा परिसर नक्की फिरा. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जणू रेखाटला गेलेला आहे. ज्या प्रकारे येथील भिंतीवरती पेंटिंग केली ती पेंटिंग खरंच खूप भारी आहे. जे चित्र रेखाटलेले आहे ते खूप महाराजांचा इतिहास सांगून देतात आणि हे खरंच मनमोहक दृश्य आहे. बाहेरून देवीच्या मंदिराचं बांधकाम हे खरंच खूप सुंदर वाटत. उजव्या साईडला महादेवाची पिंड तसंच डाव्या साईडला दत्तांचं मंदिर देखील आहे.